श्री स्वामी समर्थ. भावनेने मनाला जिंकता येते, प्रेमाने रागाला जिंकता येते, आत्मविश्वासाने अपमानाला जिंकता येते, धीराने अपयशाला जिंकता येते, तर माणुसकीने माणसाला जिंकता येते. स्वामी म्हणतात, एक लक्षात घ्या, या संदेशावर तुम्ही आले आहात, या संदेशाला तुम्ही पाहत आहात, हा संदेश तुम्ही ऐकत आहात, तो तुमच्या इच्छेमुळे नाही तर स्वामींच्या आज्ञेमुळे. आणि आज ते तुमच्याशी या संदेशाद्वारे संवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. जी माणसं आपला विचार बदलू शकत नाही, ते आयुष्यात काहीही करू शकत नाही. वाया घालवलेली वेळ आपलं भविष्य बिघडवत असतं. चलबिचल करणाऱ्या शेळीपेक्षा शांत राहणारा वाघ केव्हाही चांगला असतो. आपल्या वयापेक्षा आपले विचार कोणत्या वयातील आहेत हे महत्त्वाचे असते. जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या, चांगलं वागणं कधी सोडू नका. विजय हा नेहमी सत्याचाच होतो. एकत्र आलं की सुरुवात होते, सोबत राहिलं की प्रगती होते, आणि एकच काम केलं की लवकर यश मिळते. वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो. दगडाला शेंदूर लावून त्याचा देव करता येईल, मात्र माणसाला काहीही केल्याशिवाय माणूस बनवता येणार नाही. माणसे त्याची माणुसकी कधीच लवकर जाणून घेत नाहीत. देवाने माणसाला सर्व काही शिकण्याची, सर्व काही करण्याची ताकद दिली. एवढंच नाही तर या जगात असा कोणताही प्राणी नाही ज्याला हसता येतं, पण माणसाला येतं. हे सुद्धा देवानंच दिलं, पण माणूस माणुसकीने कधी वागतच नसतो. स्वामी म्हणतात, ज्या व्यक्तीजवळ आयुष्यात समाधान, सहनशीलता आणि संयम असतो, तो व्यक्ती आयुष्यात काहीही करू शकतो. प्रत्येक प्रश्नाचे सर्वात चांगले उत्तर म्हणजे शांत राहणे. कधीच कुणाला बेकाम समजू नये, कारण बंद घड्याळसुद्धा दिवसातून 2 वेळा बरोबर वेळ दाखवते. केवळ चुकल्यानेच नाती तुटतात असं नाही, तर बरीच नाती ही अहंकाराने सुद्धा तुटतात. वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नका, कारण ज्या गोष्टी मोजता येतात त्या संपतातच, तो वय असो अथवा पैसा असो. खरं जग हे वाईट लोकांमुळेच कळते. स्वामी म्हणतात, सर्वात जास्त नाती ही फक्त गैरसमजामुळे तुटत असतात, म्हणून बोलत चला. तुमचा स्वामींवरती विश्वास असेल, त्यांना मानत असाल, तर या संदेशाला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. स्वतः कमवलेल्या पैशांनी एखादी वस्तू खरेदी करून बघा, तुमचे शोक आपोआप कमी होतील. आयुष्यात कुठल्याच गोष्टीचा गर्व करू नका, कारण आज जे तुमच्याजवळ आहे उद्या ते नसूही शकते. कुणालाच कमी समजू नका. ज्याला तुम्ही दगड समजता, तो सुद्धा हिरा असू शकतो. स्वामींना तुम्ही मानता, त्यांना तुमचा देव मानता, आणि स्वामीसुद्धा तुम्हाला त्यांचे बाळ मानतात. स्वामी तुमच्या पाठीशी होते, तुमच्या पाठीशी आहेत. जी लोक सरळ मनात उतरतात त्यांना सांभाळायला आयुष्यात खूप जास्त ध्येय लागते. काही लोकांना वाटतं की भाग्यवंत आहोत आपण, ज्याला लोक अशी मिळाली की आपली काळजी घेतात, तर काही लोकांना हेच कळत नाही की काळजी घेणारी लोक आपल्याला जास्त मिळाली. लोक आपल्याला कॉपी करायला लागले की समजावं तुम्ही यशस्वी झालात. नातं तेव्हाच तोडा जेव्हा तुम्ही समोरच्या सुद्धा ते नको असेल. प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते, म्हणून सुख न शोधता समाधान शोधा. आयुष्य खूप आनंदात जाईल. इतरांसाठी वेळ नसेल एवढं व्यस्त राहू नका. स्वामी म्हणतात, गृहीत धरेल एवढं स्वस्थ होऊ नका. अशा लोकांना जे तुमच्यासोबत वेळ घालवण्यास नेहमी उत्सुक असतील त्यांची मदत करा, त्यांच्यासोबत राहा. विश्वास आणि आशीर्वाद डोळ्यांनी दिसत नाही, मात्र अशक्य गोष्टीलाही शक्य करतात.
आयुष्यात वेळेला महत्त्व द्या आणि तुम्हाला महत्त्व नाही तिथे चुकूनही वेळ देऊ नका. कडवसणं ही कडुलिंबाची चूक नाही, चूक तर आपल्या जिभेची आहे, जिला फक्त गोडच आवडतंय. स्तुती ऐकायची असेल तर संकटांना हरवावे लागते. काहीतरी चांगलं करण्यासाठी वाईट परिस्थितीमधून जावंच लागते. अनेक वेळा आलेले अपयश हे एका वेळेला आलेल्या यशाने संपून जाते. नशिबात नसलेली गोष्टसुद्धा मिळवता येते, फक्त मनगटात ती मिळवण्यासाठी जिद्द असावी लागते. मोठ्या मोठ्या गोष्टी करणारे लोक मोठे नसतात, तर छोट्या छोट्या गोष्टी समजून घेणारे मोठे होत असतात. स्वामींचा हा संदेश आयुष्यात मोठा चमत्कार घडवेल. प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकत राहा. काय माहीत जीवनाची गरज कधी संपेल किंवा कधी पडेल. जे तारुण्यातील दिवस झोपेत घालवतात त्यांचे म्हातारपणातील दिवस खूप वाईट असतात. जीवनातील वाईट काळच दाखवून देतं की कोण आपला आहे आणि कोण परका आहे. वाईट काळ येणंही गरजेचं असतं, कारण तोपर्यंत ते येत नाही, जोपर्यंत तो आला नाही तोपर्यंत आपले कोण आणि परके कोण हे कळत नाही. माणसाचे जगण्याचे उद्दिष्ट चांगले असले की त्याची वृत्ती आपोआप चांगली होते. काय चुकलं हे शोधणारे आयुष्यात पुढे जातात, कुणाचं चुकलं हे शोधणारे तिथेच राहतात. पुस्तकामधील धड्यापेक्षा आयुष्याने दिलेले धडे जास्त लवकर समजतात. जेवढं उंच शिखरावर पोहोचाल तेवढी जास्त तुमची सोबती कमी होईल. आयुष्यात एक लक्षात घ्या, आपले लोक साथ देतील तर वाईट लोक अनुभव देतील. लहान तळ्यासारखे गोड राहा, तिथे सिंहसुद्धा येऊन आपली मान खाली घालून पाणी पिईल. पण समुद्रासारखे इतके मोठेही होऊ नका जिथे एक थेंबसुद्धा कोणाला पिल्यावर मेल्यासारखं वाटेल. निंदा आणि टीका वाटायला यायला हवी, फक्त स्तुतीच ऐकून आली तर प्रगतीचे मार्ग बंद होतील. जीवनात प्रत्येक व्यक्ती महत्त्वाचा असतो, कारण चांगले लोक तिथे साथ देतात तर वाईट लोक अनुभव देतात. सर्वात जास्त नाती ही फक्त गैरसमजामुळे तुटत असतात. फक्त संघर्षाच्या काळातच एकटं राहावं लागतं, बाकी चांगल्या काळात सर्वच सोबत असतात. दुसऱ्यांना अडचणीत आणून तुम्ही कधी यशस्वी होऊ शकणार नाही. काही लोक आनंद मिळते ते काम करतात, तर काही लोक मिळेल त्यात कामात आनंद शोधतात. अपयश मिळाल्यानंतर कोणाला काय वाटलं हे महत्त्वाचं नाही. उठा, पुन्हा प्रयत्न करा, कारण तुम्ही जे कराल ते तुम्हाला मिळेल. अपयश मिळाल्यानंतर कोणाला काय वाटतं हे कधीच महत्त्वाचं नसतं. जीवनात एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, जोपर्यंत चालणं थांबत नाही तोपर्यंत आपण कितीही हळू वेगाने गेलो तरीही काही फरक पडत नाही. असं नसतं की तुम्हाला धावत किंवा जोरात जावं लागेल. थोडं हळू गेलं तरी चालेल, पण चालणं थांबलं नाही पाहिजे. कुठलीही अशक्य गोष्ट ती मिळेपर्यंतच कठीण असते. आनंद हा आपण कोण आहोत आणि आपल्याकडे काय आहे यावर अवलंबून नसून आपल्या विचारानुसार तो आपल्याला हळूहळू कळत असतो. आयुष्यात कितीही दुःख असू द्या, त्यांना सामोरे जा, त्यांना जिद्दीनं सामना करायला शिका. आयुष्यात येतील फार संकटे, पण त्यांना मागे टाकून पुढे प्रयत्न करत जा. स्वामी म्हणतात, आपल्याला त्याच गोष्टी मिळतात ज्यावर आपले लक्ष केंद्रित करतो. जर पळून पळून थकला असेल तर चालत राहा, पण थांबू नका. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी एखादा दिवस किंवा वर्षही लागेल, मात्र मिळवायचे आहे तर मार्ग नक्कीच मिळेल. जीवनाची खरी सुरुवात तेव्हाच होते जेव्हा आपण आपले कर्म चांगले करतो. दररोज सकाळी उठल्यानंतर स्वतःला ही आठवण करून द्या की मला जे मिळवायचे ते मी मिळवू शकतो. भूतकाळातील अनुभव आणि भविष्यातील प्रेरणा घेऊन आपण वर्तमान काळात हवं ते मिळवू शकतो. स्वामी म्हणतात, तुमच्या अंगी असलेली जिद्द तुम्हाला सर्व काही मिळवून देईल. तुम्ही काळजी नका करू, विश्वास ठेवा, मी पाठीशी आहे. या स्वामी संदेशाला आज जर तुम्ही शेवटपर्यंत ऐकलं असेल तर तुम्ही तुमच्या जीवनातील अमूल्य वेळ एका खूप चांगल्या कामात दिला आहे आणि तो काम स्वामींची सेवा म्हणून मानण्यात येईल. या संदेशाला शेवटपर्यंत ऐकले असल्यास कमेंटमध्ये एक अंक टाईप करा, जोही तुम्हाला आवडेल असा. श्री स्वामी समर्थ.